गेवराई विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारडं काहीसं जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार आहेत उत्सुकता आहे, पाहूयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विजय सिंग पंडित या ठिकाणी संभाव्य आमदार होताना दिसतात। त्यांच्या विरोधात मैदानात होते ठाकरे गटाचे बदामराव पंडित। ठाकरे गटाकडून या ठिकाणी कडवी लढत दिली गेली होती, परंतु तरी सुद्धा आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विजय सिंग पंडित जे आहेत ते या ठिकाणी संभाव्य आमदार होत आहेत। पंडित घराण्याची नवी पिढी सुद्धा प्रचारात उतरली होती आणि त्यानंतर त्यालाच यश आल्याचे यातून दिसतंय। यामागची कारण काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैद्यनाथ जाधव यांच्याकडून। बीड मधील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे आणि या मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळाली आहे। मात्र प्रामुख्याने या ठिकाणी पंडित काका पुतण्यामध्ये थेट लढत झाली आहे। महायुतीकडून जे विजयसिंह पंडित आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून बदामराव पंडित यांना उमेदवारी देण्यात आली होती। तर जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे त्यांनी या ठिकाणी बंडखोरी करत या ठिकाणी पक्षाचा राजीनामा देत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मनसे देखील त्या ठिकाणी रिंगणात होती आणि वंचित बहुजन आघाडीने देखील त्या ठिकाणी जोराची ताकद लावल्याचं पाहायला मिळालं। मात्र जी लढत झाली आहे ती विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडित यांच्यामध्ये थेट झालेली आहे। या ठिकाणी जे वातावरण आहे ते सध्याला एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी विजयसिंह पंडित यांचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय, कारण की या ठिकाणी जे राजकीय वर्तुळातील जी चर्चा आहे किंवा जी जनमानसामध्ये जे मतदारांमध्ये बोललं जातंय ती त्या ठिकाणी एकच चर्चा आहे की संभाव्य विजयी उमेदवार म्हणून या ठिकाणी विजयसिंह पंडितांकडे पाहिलं जातंय आणि त्यामुळे विजयसिंह पंडितच ते गेवराईचे आमदार होतील असं देखील बोललं जातंय। मात्र निकाल अवघ्या काही तासांवरती आहे। उद्या या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि दुपारी 2 नंतर हे चित्र तर स्पष्ट होणारच आहे। मात्र आज घडीला जरी या ठिकाणी विजयसिंह पंडितांचं नाव हे संभाव्य विजयी उमेदवार म्हणून येत असेल तरी नेमकं उद्या गुलाल कोण उधळणार हेच फार महत्वाचं ठरणार आहे।